नमस्कार। हिंदीमध्ये एक शेर आहे, कहीं पे निगाह आहे कहीं पे निशाणा। देशाला संबोधून बोलणाऱ्या प्रधानमंत्रीचं बोलणं पूर्ण देश ऐकत होता। त्या बोलण्यामध्ये बऱ्याच जणांना मनामध्ये असलेल्या शंकेला किंवा समोर असलेली परिस्थिती या गोष्टीचं आकलन आणि मनातल्या शंका कशा संपत्याल याची उत्तर अपेक्षित होते। परंतु त्या बोलण्यामध्ये पाकिस्तानला ज्या शब्दामध्ये खडसावलं गेलं पाहिजे किंवा ज्या भाषेमध्ये बोललं गेलं पाहिजे ती बोलण्याची भाषा आली, त्याच्याबद्दल प्रधानमंत्री म्हणून प्रधानमंत्र्याबद्दल भारतीयांना एक खात्री वाटली। पण शंकेची पाल कुठं चुकचुकली हे आपण बघावं लागेल। कारण प्रधानमंत्री 8 वाजता देशाला संबोधित करत असताना जगामध्ये जगाचे सरपंच म्हणून घेणारे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांनी 7:30 वाजता त्यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू केली होती। ती प्रेस कॉन्फरन्स का इथं महत्त्वाची आहे? कारण आपल्याकडं प्रधानमंत्री ज्या विषयावर देशाशी संवाद साधू लागले होते आणि देशामध्ये जी काही वेगवेगळ्या मानसिकता बनत गेलेली होती त्या गोष्टीच्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला फक्त प्रधानमंत्र्यांच्या बोलण्यातूनच नाही सापडणार, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने या पहलगाम हल्ल्याच्या संदर्भामध्ये जे सिंदूर ऑपरेशन राबवलं गेलं होतं त्या ऑपरेशन बाबत जगभरातल्या किती देशांनी भारताला जाहीर पाठिंबा दर्शवून भारताची बाजू योग्य आहे आणि पाकिस्तान चुकीचा आहे असं किती जण म्हटले हे आता भारतीयांना समजून घेणं महत्त्वाचं आहे। कारण भारत हा तो देश आहे ज्या देशांनी सार्वभौमत्व स्वीकारलेलं होतं आणि भारताबरोबर भारताच्याच भूभागाचा लचका तोडून ज्यांनी पाकिस्तान तयार केला त्या जिनाच्या पाकिस्तान आज तो जो शेजारी आहे त्या शेजाऱ्यामध्ये आणि भारतामध्ये वाद चालू होता। या 2 देशामध्ये वादाचं कारण होतं काश्मीर। परंतु त्या काश्मीरच्या कारणावर जैसे ते परिस्थिती असताना सुद्धा आज प्रेस कॉन्फरन्समध्ये डोनाल्ड ट्रम्पने जो विषय पुढे आणला त्या बोलण्यामध्ये 2 मुद्दे आवर्जून लक्षात दिले पाहिजेत। कारण इथल्या अभ्यासकांना इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आलं पाहिजे। कारण ऑपरेशन सिंदूर ज्याच्यासाठी राबवलं गेलं होतं त्याचा मुद्दा होता दहशतवाद। मग दहशतवादावर बोलण्याऐवजी ऑपरेशन सिंदूर का राबवलं गेलं, पहलगामवर हल्ला केल्यामुळे त्या हल्ल्यामध्ये भारतीय निष्पाप माणसं मारले गेले याच्यावर ट्रम्प करून काहीतरी बोलणं अपेक्षित होतं, बोललं गेलं नाही। एक पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, भारत आणि पाकिस्तान या 2 देशाच्या दरम्यान जे काही होणार आहे त्या 2 देशामध्ये जर काही परिस्थिती निर्माण झाली तर तिसरा देश मध्ये येऊन त्या 2 देशांना भांडण करू नका सांगू शकतो, इथपर्यंत ठीक आहे। परंतु भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान काश्मीर एक मुद्दा आहे ज्या मुद्द्यावर दोघांनीही असं ठरवलंय की तिसऱ्याची आपल्याला मध्यस्थी घ्यायची नाही। मग हे जे ठरवलं गेलेलं आहे हा ठरवण्याचा जो करार होता तो 1971चा शिमला करार होता। मग त्या शिमला कराराचं भंग तर तुम्ही केलं नाही ना। म्हणजे 370 ज्या पद्धतीनं तुम्ही बाजूला काढून टाकलं आणि 370 काढून टाकून भारतीयांना दाखवून दिलं की तडजोड करत असताना देशाच्या सुरक्षतेच्या बाबतीत आणि भारताची 1 इंच जमीन सुद्धा आम्ही कुणाकडे जाऊ देणार नाही आणि त्या गोष्टीला अडचण ठरतील अशा कुठल्याही गोष्टी आता आपण स्वीकारणार नाही। ही जी कणखर भूमिका होती त्या कणखर भूमिकेला काल मात्र खो बसला की काय असं वाटायला लागलं। कारण बऱ्याच वेळेला असं होतं की युद्धात आपण जिंकतो पण तहामध्ये आपण हारतो आणि आज असं झालेलं आहे की जिंकल्यानंतर आपल्याकडे हारल्यासारखी भावना झालेली। कारण एवढं सगळं करून आपल्या हातामध्ये पडलं काय आणि आपले प्रश्न सुटले काय हे आपण बघावं लागेल। कारण मोदींनी जेव्हा आपलं बोलणं सुरू केलं त्या प्रत्येक बोलण्यामध्ये त्यांच्या फक्त पाकिस्तानला एवढं सांगणं होतं की भारत आता शांत बसणारा नाही। भारतांना जो त्रास होत होता तो त्रास ज्या दहशतवाद्याकडून त्या दहशतवाद्याचे जे अड्डे ते अड्डे तुमच्याकडे आहेत म्हणून आम्ही त्याच्यावरती हल्ला केला। ही झाली ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी। पण आता त्याच्या पुढे काय आहे की त्यांच्या बोलण्यातून न बाहेर आलेले काही मुद्दे, म्हणजे पाकिस्तानला खडसावलं हे जसं बाहेर आलं तसं त्यांनी काही लपवलंय का त्यांच्या बोलण्यातून हेही आता आपण समजून घेतलं पाहिजे। कारण आपल्याकडं काश्मीरच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तिसऱ्याची मध्यस्थी नको ही जसं भारतीयांना आणि पाकिस्तान या 2 देशातल्या जनतेंनाही माहिती तसं जगाला सुद्धा माहिती आहे। पण दहशतवादाच्या लढाईच्या विरोधामध्ये जेव्हा भारत मैदानात उतरला त्यावेळेला भारताच्या बाजूनं रशिया, चीन, अमेरिका, युरोपियन राष्ट्र, युनो
इस्रायल ह्या सगळ्या राष्ट्राची प्रतिक्रिया बघितली तर जगजाहीर कुणीही त्या दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगामवरच्या हल्ल्याचा निंदा केलेली नाही. म्हणजे ह्याच्यावरून एक लक्षात येईल की भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्दी म्हणून किंवा डावपेचात्मक भाग राबवत असताना देशाच्या हिताचे आणि देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी तडजोड न करणाऱ्या भूमिकेच्या बद्दल कणखर आहे का, हे आता आपल्याला मनामध्ये कुठंतरी भारतीय म्हणून एक लक्षात यायला लागलंय की आपली जर भूमिका खरी असेल आणि आपण जर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भरडलो जात असेल तर त्या बाजूनं भारताला जी सहानुभूती मिळायला पाहिजे ती सहानुभूती का मिळाली नाही. एक दुसरी गोष्ट, जर समजा पाकिस्तान दहशतवाद चा पुरस्कार करत आहे आणि पाकिस्तानकडे एवढं सगळं सापडत आहे की ज्याच्यावर भारतानं कारवाई केलेली, ते तुम्ही जगजाहीर का जगाच्या वेशीवर टांगलं नाही, तिथं तुम्ही कुठं कमी पडलात हे मात्र त्यांनी लपवलंय. असं काही जणांना त्यांचं देशाशी संवाद साधल्याच्या नंतर या प्रश्नाची उत्तर भेटले नाहीत. आणि दुसरा एक महत्वाचा विषय की त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये चुकूनही ट्रम्पचा किंवा अमेरिकेच्या कुठल्याही भूमिकेचा उल्लेख केलेला नाही. आता ही झाली इथली वस्तुस्थिती, ही झाली भारताची परिस्थिती. आता बघू आंतरराष्ट्रीय पातळीवर काय होतंय. कारण दिल्ली, इस्लामाबाद आणि वॉशिंग्टन या 3 ठिकाणी काश्मीर हा मुद्दा फिरतोय का? नाही. कारण आपण जर समजा या गोष्टीकडे काश्मीर मुद्दा म्हणून बघत असेल तर डोनाल्ड ट्रम्पची पत्रकार परिषद आठवा. त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये टेररिझम किंवा काश्मीर याचा उल्लेख केला नाही. त्यांच्या बोलण्यामध्ये उल्लेख व्यापाराचा आला, त्यांच्या बोलण्यामध्ये उल्लेख ट्रेडचा आला, त्यांच्या बोलण्यामध्ये उल्लेख देवाणघेवाणीचा आला. मग प्रश्न असा पडतोय, भारत आणि पाकिस्तान या 2 देशामधली अर्थव्यवस्था ही व्यापारावर अवलंबून आहे का? उत्तर नाही असं आहे. मग यामध्ये अमेरिकेचे काही हितसंबंध आहेत का? तर मात्र त्या बाबतीत अमेरिकेला जर श्रेय घ्यायचा असेल, क्रेडिट घ्यायचा असेल तर भारतावर अन्याय करू नये, एवढं सभ्यपणा त्यांनी पाळला पाहिजे, एवढी नैतिकता अमेरिकेनं दाखवली पाहिजे. पण नैतिकता दाखवेल, सरळ राहील, खरं भूमिका घेईल ही अमेरिका नाही. अमेरिका ती आहे ज्या अमेरिकेनं 1971च्या दरम्यान बांगलादेश तयार होत असताना सुद्धा भारत विरोधी जगजाहीर भूमिका घेतली होती. नव्हे त्यांच्या अटलांटिक सागरातून म्हणजे त्यांनी त्यांचं आरमार भारताच्या विरोधामध्ये पाठवलेलं होतं. पण त्यावेळेला सुद्धा भारताच्या पंतप्रधानांनी म्हणजे स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाला उद्देशून बोलताना एवढं सांगितलं होतं की 5,000-5,500 किलोमीटर दूर राहणाऱ्या कुणीतरी या देशाच्या नियतीबद्दल किंवा या देशाच्या भविष्याबद्दल निर्णय घ्यावा. इतका भारत दुसऱ्यावर अवलंबून राहणारा नाही. भारताचे हितसंबंध आणि भारताची कणखर भूमिका ही भारत स्वतः समर्थपणे निर्णय घ्यायला सक्षम आहे. ह्या भूमिकेतून अमेरिकेच्या एक लक्षात आलं होतं की ज्या भारताला आपण वॉशिंग्टन मध्ये बसून समजून घेतो तो भारत प्रत्यक्षामधली वेगळा भारत आहे. आणि तसाच पुढचा अण्वस्त्र चाचणीच्या बाबतीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी जो कणखरपणा दाखवला त्या कणखरपणातून सुद्धा त्यांच्या लक्षामध्ये आलं की भारताला जे करायचंय एक सार्वभौम राष्ट्र म्हणून त्यांनी त्यांचे निर्णय घ्यायला स्वतः सक्षम आहेत. कारण सार्वभौम या शब्दाच्या पाठीमागचा अर्थ असा असतो की आपण घेतलेले निर्णय हे अधिकृत आहेत आणि जगभर ते राष्ट्र म्हणून जगातल्या अनेक राष्ट्राला त्या अधिकृत निर्णयाची नोंद घेऊन त्यांचे धोरण आखावे लागतात. त्याला सार्वभौम असं म्हटलं जातंय. मग भारताच्या या सार्वभौमत्वाचं झालं काय हे सुद्धा देशाच्या पुढे लपून राहिलंय की काय असं वाटतं. आता राहिला विषय शिमला कराराचा. एकीकडे आपण असं म्हणत होतो की 370 ज्या ताकदीनं काढलं, जे श्रेय जे क्रेडिट निर्विवाद आहे का भारतीय राजकारण त्या बाबतीमध्ये त्यांनी चिघळत न ठेवता कणखर भूमिका घेऊन स्पष्ट दिशा घेतली होती. तिथंही या देशाचे राज्यकर्ते म्हणून या देशाचे प्रमुख म्हणून सध्याचं सरकार या गोष्टीला कौतुकास पात्र आहे. आणि पहलगाम हल्ल्याच्या नंतर दहशतवाद्यांच्या वर कारवाया करत असताना इथल्या आर्मींनी जी भूमिका घेतली ती एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या भारतीय सैनिकांचा जवानांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या देशाच्या सीमा संरक्षित करण्यासाठी प्राणाची बाजी लावली होती. म्हणून भारताची सरशी झाली होती. ती सरशी होत असताना आज आर्मीच्या म्हणजे सैनिकाच्या मानसिकतेचं काय हेही बघावं लागेल. कारण सार्वभौम राष्ट्र जिथं जनता सरकार निवडत असते आणि जिथं सैनिक देशाच्या सीमेसाठी बलिदान देत असतात, या दोघांपेक्षाही या देशाला व्यापार महत्वाचा वाटतो का हा मुद्दा इथं प्रकर्षानं समोर आलेला आहे. कारण आशिया खंडामध्ये भारत
एक राष्ट्र असा आहे की ज्या राष्ट्राला निसर्गानं आणि इथल्या मनुष्यबळानं सगळंच काही दिलेलं आहे, म्हणून या खंडप्राय राष्ट्राची भीती इंग्रजांना भारत सोडताना होती, म्हणून त्यांनी भारताचे शकल पाडले होते, तुकडे केले होते, फाळणी केली होती. मग इंग्रज परवडले असं म्हणावं लागेल, कारण ट्रम्पनं जो क्रेडिट घेण्याचा अट्टास केलेला आहे, म्हणजे शीज फायरचा जो विषय होता, जैसे ते थांबण्याचा किंवा शस्त्र एकमेकांच्या विरोधामध्ये गोळीबार न करण्याचा, तो निर्णय सुद्धा त्यांनी सोशल मीडियावरून अनाऊन्स केला. याच्यावरून लक्षात येतं की डोनाल्डचे इंटरेस्ट काय आहेत, किंवा या दोन्ही देश डोनाल्ड ट्रम्पवर अवलंबून आहेत का, हे इथल्या जनतेला कळालं नाही. हा जनतेपासून लपून राहिलेला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग म्हणा, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भाग म्हणा, किंवा आणखीन काही म्हणा, पण प्रधानमंत्री म्हणून प्रधानमंत्र्याबद्दल जे आशा उंचावली होती किंवा जो विश्वास इथल्या जनतेला वाटत होता, त्या विश्वासावर प्रधानमंत्र्यांनी ज्या ट्रम्पच्या पत्रकार परिषद त्यांच्या अगोदर झालेली होती त्याच्याबद्दल काही बोलणं अपेक्षित होतं, कदाचित त्यांना ते बोलावं वाटलं नाही. म्हणजे निगाहे कहीं पे इशारा किधर अशी या बोलण्याचं आपण म्हणावं लागेल. आता तिसरा मुद्दा घेऊ आणि त्या मुद्द्यावरती आपण थांबू. आज वर्तमानपत्रामध्ये काय येणार जगभर? वर्तमानपत्रामध्ये जगभर डोनाल्ड ट्रम्पने काश्मीरवरून होणारं भारत पाकिस्तान जे युद्ध होतं ते युद्ध थांबवल्याचं श्रेय आंतरराष्ट्रीय पातळीवर डोनाल्ड मीडियामध्ये सगळीकडे राहणार. देशातल्या मीडियामध्ये काय येणार? देशातल्या मीडियामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी या दोघांच्या बातम्या असणार. पण त्या बातम्याचा सार काय असणार आणि सार असायला काय पाहिजे होता? म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. दिसलं काय की भारत आणि पाकिस्तान हे दोन देश युद्ध करत होते, तो युद्ध थांबवण्यात अमेरिकेची मध्यस्थी झाली. ही एक बातमी असणार आहे जी दिसणार आहे. पण खरं काय घडलं? तर खरं घडलं हे होतं की दहशतवादाचा जो त्रास भारतासह जगभर होत होता आणि त्या दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम किंवा पाप पाकिस्तान करत होतं, ते जगानं पाकिस्तानची निंदा केलेली नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पहलगाम हल्ल्यामध्ये भारतीय निष्पाप मारले गेले, त्याच्याबद्दल ट्रम्पच्या शब्दामध्ये सहानुभूती किंवा कुठेही श्रद्धांजली व्हावी एवढी सुद्धा नैतिकता नव्हती. म्हणजे ट्रम्पला भारताच्या हितसंबंधाशी देणं घेणं नाही, फक्त स्वतःला श्रेय पाहिजे आणि मी कसं केलं या गोष्टीमध्ये अमेरिकेनं जगाचं राजकारण बदलवलंय का, किंवा भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेच्या दबावाला भारत कसं बघतो, ह्या गोष्टी मात्र बघाव्या लागतील येणाऱ्या कालखंडामध्ये. आणि राहिला विषय तिसरा, सगळ्यात महत्वाचा, जो की ट्रम्पच्या बोलण्यामध्ये होता, की तिथं ट्रेड महत्वाचा होता, व्यापार महत्वाचा होता. कदाचित त्यांच्या बोलण्यातून असं असेल की भारत पाकिस्तान जर समजा लढत राहिले आणि चीन जर समजा त्याचा गैरफायदा घेत राहिला तर अमेरिकेला त्याच्यामध्ये काही करता येणार नाही. कदाचित ती गोष्ट त्यांनी बोलून दाखवली असेल फोनवर बोलताना. परंतु प्रश्न असा आहे, जर तुम्हाला पाकिस्तान सुधरवायचा, पाकिस्तान आणि भारत या दोघांतला संघर्ष मिटवायचा, तर तो कायमस्वरूपी मिटवत चला. रडणाऱ्या रडक्याचे डोळे पुसणं म्हणजे त्यांना समजवणं नाही. पाकिस्तान नेहमी रडत असतो, त्यांचं डोळे पुसण्याचं काम आतापर्यंत अमेरिका करत आलेली आहे आणि तोच पाडा पुढे चाललोय हा भारतांनी त्यांचा काबा ओळखला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर समजा दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला जगामध्ये सगळ्या गोष्टी पुराव्यासह सिद्ध झाल्या तर त्या गोष्टीची जगभर निंदा झाली पाहिजे. ही भारताच्या बाजूनं एक जमेचा मुद्दा होता. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की IMFनं जे अब्जोवर पैसे पाकिस्तानला दिलेत त्याचं काय? ते तुम्ही मदत व्यापारासाठी दिली, ती तुम्ही तिथल्या डेव्हलपमेंटसाठी दिली. ती पैसा जर IMF देत असेल तर तो देण्यामध्ये अमेरिकेचा मोठा भाग आहे. हे जगापासून आणि सर्वसामान्य भारतीयांपासून लपलेलं नाही, कारण तो पैसा भारताच्या विरोधात वापरला जाणार, तो पैसा दहशतवाद्याच्या खतपाणी घातलं जाणार. कारण पाकिस्तान या राष्ट्राला जोपर्यंत दहशतवादापासून सुटका होणार नाही तोपर्यंत त्या देशातले प्रश्न सुटणार नाहीत. हे काळ्या दगडावरची रेग आहे. परंतु पाकिस्तानला तेवढी सदसद विवेक बुद्धी नाही की फक्त त्यांचं राजकारण भारतापाशी सुरू होतं आणि भारतावर येऊन संपतं. म्हणजे नेहमी या गोष्टीचा उपद्रव कुणाला होतो तर तो भारतीयांना आणि भारताला होतो. त्यामुळं भारतानं या बाबतीमध्ये तडजोड करू नये असं होतं. सर्वसामान्य जनता ऑपरेशन सिंदूरच्या नंतर एवढी
मानसिकरित्या सकारात्मक झाली होती आणि अशा उंचावल्या होत्या की त्यांना वाटलं होतं दहशतवादाचा आणि काश्मीरचा दोन्ही प्रश्न आता निकाली निघेल, पण तो प्रश्न निकाली निघण्याऐवजी हा मुद्दा कुठेतरी भरकटला गेलेला आहे. म्हणजे ज्या प्रश्नाच्या पाठीमाग भूभागाचा आणि दहशतवादाचा प्रश्न होता, जिथं संरक्षण आणि राष्ट्रीय हित महत्वाचं मानलं गेलं पाहिजे, त्या ठिकाणी जर व्यापार आणि आंतरराष्ट्रीय दबाव ह्या दोन गोष्टी जर महत्वाच्या मानू लागल्यात तर समजावं लागेल की भारताचं परराष्ट्र धोरण जे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात होतं, जे इंदिरा गांधींच्या काळामध्ये होतं, जे अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये होतं, नव्हे मनमोहन सिंगांच्या काळामध्ये होतं, ते सुद्धा तेवढं कणखर आज दिसत का नाही हे बघावं लागेल. कदाचित असं असू शकेल की मोदींनी त्यांच्या बोलण्यामध्ये एकदा सुद्धा उल्लेख IMF न दिलेल्या पैशाचा किंवा डोनाल्ड ट्रम्पच्या पत्रकार परिषदेचा किंवा अमेरिकेच्या भूमिकेचा केला नाही, म्हणजे त्यांना भविष्यामध्ये त्याच्याबद्दलची कुठली रणनीती आखायची असेल ही बाजू असू शकते. पण ते बोलणं जागतिक लेवलवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पेक्षा या देशातल्या जनतेशी संवाद होता. त्यामुळं देशातल्या जनतेला पाकिस्तानला खडसावत असताना लोकांपासून तुम्ही काही लपवलंय का असं मनामध्ये शंकेची पाल चुकायला वाव आहे. शेवटी विषय असा आहे की आपल्याकडे अश्वत्थामा नावाचे एक कॅरेक्टर आहे की ज्याच्या कपाळावर भळभळती जखम आहे, रक्ताची जखम आहे, ज्याच्या वेदना घेऊन तो वावरत असतो. तसंच भारताच्या कपाळावर झालेली जखम म्हणून काश्मीरचा उल्लेख करावा लागेल. आणि ती भळभळती जखम जर समजा आपल्याला कायमची दुरुस्त करायची असेल तर मलमपट्टी करून जमणार नाही. आपण आपल्या राष्ट्रीय हितासाठी, देशाच्या संरक्षणासाठी आणि इथल्या सीमा सुरक्षित करून घेत असताना आंतरराष्ट्रीय दबावाच्या पुढे झुकणारा भारत नाही हे जगाला दाखवून देता आलं असतं. पण ते भविष्यात दाखवून देणार आहेत का काय? पण सध्या ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं जी संधी मिळालेली होती त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं नाही का, असं एक भारतीय म्हणून इथले सर्वसामान्य नागरिक यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. शेवटी ह्याच्यामध्ये फक्त कौतुक कुणाचं होईल किंवा याचं सगळं श्रेय कुणाला जाईल, मी असं म्हणतो की ते या देशातल्या आर्मीला, या देशातल्या जवानाला जाईल. त्या जवानांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये एक दाखवून दिलं की आंतरराष्ट्रीय पातळीवर काय होणार आहे माहित नाही किंवा इथं काय, पण या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाचं संरक्षण आणि शत्रू राष्ट्रासोबत युद्ध या दोन्ही गोष्टीमध्ये भारत ताटमानेने असणार आहे. ती कणखरपणा मात्र इथल्या आर्मीनं दाखवून दिली. सैनिकांना मात्र या गोष्टीवर सलाम. राहिला विषय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय दबाव, या दोन गोष्टीमध्ये भारतांनी आणखीन तयारी केली पाहिजे आणि कुठंतरी या गोष्टीचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे. कारण हा विषय राष्ट्रीय सुरक्षतेसाठी आणि राष्ट्रभक्तीशी संबंधित आहे. याच्यामध्ये राजकारण अपेक्षित नाही. एवढंच, थांबूया. धन्यवाद.